नमस्कार. ऋग्वेद आणि जिजा या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज आम्ही जात आहोत वरळी इथे नेहरू सायन्स सेंटर इथे छोटीशी पिकनिक करायला ऋग्वेद बरोबर. तर चला, तर पुढे काय धमाल मस्ती करायची आहे ते आपण ऋग्वेद बरोबरच करूया. पुढे सगळं माहिती तुम्हाला ऋग्वेदच देईल. आणि तुम्हाला दाखवला की नेटमध्ये काय काय आहे. मग मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे आणि या व्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा. नेहरू विज्ञान केंद्र हे भारतातील सर्वात मोठे परस्पर संवादी विज्ञान केंद्र आहे. हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. काळानुसार बदल या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात. इथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताच उजव्या बाजूला उद्यान आहे, तर डाव्या बाजूला रेल्वे वाफेचे इंजिन आहे. पुढे ट्रामचा डबा, हवाई दलाचे विमान आहे. पुढे विविध शास्त्रांचे अर्धपुतळे आहेत. हे सर्व काही तुम्हाला विज्ञान केंद्रामध्ये बघायला मिळेल आणि ह्याचा आनंद तुम्ही घ्या.
तिकडे नेहरू विज्ञान केंद्रामध्ये अनेक विषयावर आधारित एकूण 12 दालने आहेत. या दालनामध्ये अनेक क्रियाशील प्रात्यक्षिके आहेत. या प्रात्यक्षिकांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कृती करून त्याद्वारे हसत खेळत मनोरंजक पद्धतीने प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञानातील विविध संकल्पना समजावून सांगणे. इतर काही संग्रहालयाप्रमाणे इथे कृपया हात लावू नये किंवा स्पर्श करू नये अशा पाट्या नसतात, तर अगदी या उलट हे करून पहा यावर भर असतो. नेहरू विज्ञान केंद्रामध्ये एका दालनामध्ये विविध प्रकारचे डायनासॉर्स आणि त्यांच्या प्रजाती आम्ही बघायला मिळाल्या. ऋग्वेदी त्यांचा पुरेपूर आनंद घेतला. जुन्या काळातील हत्ती, डायनासॉर्स, वाघ आणि जुन्या काळातले माणसांचं राहणीमान हे सर्व काही आम्हाला तिथे बघता आलं, त्याचा आनंद घेता आला.
नेहरू सायन्स सेंटरला भेट देण्याकरता सर्वसामान्यांकरता 70 रुपये तिकीट आहे आणि 15च्या वरती माणसं असेल तर त्याला 60 रुपये तिकीट आहे. इतर सर्व तिकिटीचे दर तुम्हाला नेहरू सायन्स सेंटरच्या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा आणि असेच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्या राहू द्या.